नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं आजचं रूटीन काय आहे ते। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मग, तर बघू शकता 6:30 वाजत आलेले आहेत आणि दिवससुद्धा मावळायला लागलेला आहे आणि बघू शकता सगळीकडे रोडला लाइटिंग वगैरे सुद्धा लागलेले आहेत आणि ही माझी दोन्हीही पिल्लं झोपलेली आहेत। म्हटलं आता चला, टीव्हीचा आवाज तर मोठा सोडलेला आहे, त्यामुळे मी काहीही वाजवलं किंवा कशाचा जरी आवाज आला तर माझी काही चिलीपिली उठणार नाहीत। तर स्टार्टिंगला मी काय केलेलं आहे, झाडू मारून सगळा कचरा वगैरे काढून घेते आणि त्यानंतर मग देवपूजाला लागते। आता ही जी माझी सगळी कामं असतात ना, ती टीव्ही पाहतच असतात, कारण मला सिरियल्स पाहायला खूप आवडतं। त्यामुळे मग मी 6 वाजल्या की सिरियल्स पाहत मगच माझी सगळी काही कामं असतात ती होतात। त्यामुळे थोडंसं मागं पुढं होतं, थोडंसं रुटीनमध्ये चेंजेससुद्धा असतात। तर झाडू वगैरे मारून झाला, म्हटलं आता फ्रेश होऊन घेऊया आणि त्यानंतर मगच दिवाबत्ती करूया, कारण मी नेहमी तसंच करते। सुरुवातीला झाडू मारते आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि हे सगळं माझं टीव्ही पाहत, त्याचबरोबर मुलांना खेळवत किंवा मुलांकडे लक्ष देतच होत असतं। आज क्वचित माझी मुलं जी आहेत ती दुपारी झोपली नव्हती, त्यामुळे आज लवकर झोपलेली आहेत आणि फ्रेश वगैरे होऊन झालं आणि त्यानंतर म्हटलं चला आता दिवाबत्ती करून घेते। आता रोज सकाळी तर पूजा डेली माझी असतेच आणि संध्याकाळी मी दिवा आणि अगरबत्ती वगैरे लावते आणि दिवाबत्ती करून घेते। तर चला दिवाबत्ती करून घेऊ। दिवाबत्ती करून घेतली आणि देवाला म्हटलं, देवा आमच्या कुटुंबाला, माझ्या मुलांना, माझ्या पतिदेवना, माझ्या मम्मी पप्पांना, माझ्या भावाला सगळ्यांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेव, सगळे समाधानी राहू देत अशी देवापुढे प्रार्थना केली आणि देवाचा आशीर्वाद घेतला आणि तेल घालायलाच दिव्यामध्ये विसरले। मग ते तेल पण घालून घेतलं। आता लागलेले आहे ते म्हणजे किचनमध्ये जायची ड्युटी सुरू। किचनमध्ये जात असताना विचार करत होते आज भाजी कशाची बनवू, कारण टिफिनला सकाळी भाजी बनवलेली असते, ती पण सिलेक्ट करूनच बनवलेली असते। जर टिफिन बांधायचा असेल ना तर खूप टेन्शन येतं, भाजीला काय बनवायचं, सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं। फ्रीजमध्ये काहीही असो मात्र काही सुचत नाही, कारण रोज एकच खायला नको वाटतं। टिफिनला सुकी भाजी असते सकाळी, मग मी संध्याकाळी पातळ आमटी करते। तसं माझ्या आहोंचं किंवा ब्रोचं काहीही नसतं, ते जे काही बनवलेलं असतं ते खातातच। आता तुम्ही म्हणसाल ब्रो तुझ्यासोबत कसं, कारण तो पण इथंच असतो जॉब निमित्त आणि मी त्याला म्हणजे माझ्यापाशीच असतो, त्यामुळे मी त्याच्यासाठी सुद्धा टिफिन वगैरे बांधावा लागतो। 2 टिफिन वगैरे करून घरची सगळी कामे आटपून पोरांकडे वगैरे लक्ष देऊन व्हिडिओकडे सुद्धा, यूट्यूबकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं। तर एका स्त्रीला इतकी कामे असतात तरीसुद्धा गावाकडच्या लोकांना म्हणा किंवा इतर लोकांना वाटतं की शहरात काहीच कामं नसतं, मात्र शहरामध्ये भरपूर कामे असतात। प्रत्येक गोष्टी स्वच्छ साफसुथऱ्या ठेवायच्या असतात। जरा भिंतीला वगैरे क्रॅश पडले किंवा लहान मुलाने थोडंसं जरी हे केलं तर लगेच म्हणजे मालक जे असतात, रूमच्या फ्लॅटच्या ज्या मालक असतात ते ओरडतात, ते असंच केलं तसंच केलं, तुम्ही मुलांकडे लक्षच देत नाही वगैरे वगैरे। त्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं मुलांकडे। इतर गोष्टी आपल्याला सुद्धा खूप म्हणजे लक्षपूर्वक कराव्या लागतात, कारण आता आम्ही इकडे जॉबच्या निमित्ताने भाड्याने राहतो, मात्र सांगलीला मी तसा फ्लॅट घेतलेला आहे। स्वतःचा 1 BHK फ्लॅट आम्ही घेतलेला आहे। मुंबईला आल्यापासून आमचा खूपच विकास झाला, म्हणजे खूपच आमची प्रगती झाली। त्यामुळे मुंबईला आम्ही तसं विसरू शकत नाही, कारण मुंबई आमच्यासाठी खूपच चांगली म्हणजे लक्की आहे। मुंबईला अगोदर पुण्याला होतं, मात्र इतका काय डेव्हलप झालेला म्हणजे इतकी काय आमची प्रगती नव्हती। मात्र आता लग्न होऊन बरेच दिवस पण झालेले नाहीत, अगदी आता 5 वर्ष होतात येत्या 31 नोव्हेंबरला।
म्हटलं आता तशी प्रगती खूप झालेली आहे आणि फ्लॅटसुद्धा घेतलेला आहे. बघू भविष्यात जरी सांगलीला जायचं झालं तरी किंवा जरी मुंबईत जरी फ्लॅट घ्यायचा जमला तरी तो सुद्धा आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहे किंवा फ्लॅट घेणार आहे. आता भाडेकरू आहे म्हटल्यानंतर ना किचन पण खूपच छोटं असतं, काही घर सजवायला वगैरे भेटत नाही. कारण इथं कसं असतंय खिळा वगैरे मारू देत नाहीत किंवा आपली काही सजावट होल वगैरे पाडू देत नाहीत. त्यामुळे मग जितकं आहे त्यातच समाधानी राहावं लागतं. असो तर मग स्वयंपाकाला आज म्हटलं चला रात्रीच वाटाणा भिजत घातला होता, वाटाण्याची आमटी करावी. कारण आमटी बनवली ना तर शौर्य पण थोडंसं खातो. तो आता तसा झोपला होता, आता खाईल की नाही माहिती नाही, मात्र उठल्यानंतर थोडंसं तर काही म्हणा खाईल म्हणून थोडा साईडला भात पण घातला पोरांसाठी. थोडंसं भात साखर भात दूध वगैरे काहीतरी द्यायला येतं म्हणून. कारण त्यांनाही भरवायचं होतं, कारण ते आज लवकरच झोपले होते. श्रीजा थोडक्यात उठणारच होती, तिच्याकडे लक्ष देत थोडंसं टी व्हीचा आवाज पण सोडला होता आणि कूलर पण चालू होतं. त्यामुळे तिला मी काहीही केलं तरी इतकं शक्यतो ऐकू जातच नाही, कारण त्यांना कूलरचा आवाजाचा खूपच म्हणजे सवय झालेली आहे. आणि वाटाणा सुरुवातीला भाजून घेतला, त्यामध्ये टोमॅटो तेल ओतून व्यवस्थित भाजून घेतला आणि भाजून घेतल्यानं थोडंसं मऊ ही झाल्यानंतर ते काढून घेऊन उकळीमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलं. खूप टेस्टी होते, कारण ही माझी गावाकडची माझी मम्मी बनवते, खूप छान बनवते. माझ्या हाताला इतकी चव नाही आहे, मात्र माझी मम्मी खूप छान बनवते. मी तिचीच रेसिपी ट्राय करते, पण मला तर वाटत नाही तिच्यासारखं म्हणजे मला बनवायला येत असावं. इकडं भात पण शिजून झाला होता आणि आमटीला पाणी आहे त्याच पातेल्यात गरम करून घेतलं. आता आमटी पण लागलीच आटपून घेऊन म्हणजे करून घेते आणि लगेचच चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल संध्याकाळी भाकरी वगैरे बनवत नाही का? कारण भाकरी आमच्यात कुणीही खात नाही, मी पण खात नाही, मला आवडतच नाही, आहोंनासुद्धा आवडत नाही आणि ब्रोलासुद्धा आवडत नाही. त्यामुळे मग आम्ही चपातीच करतो, सकाळ संध्याकाळ चपातीच. मग मध्ये काहीतरी असतं जसे की पावभाजी म्हणा किंवा पनीर भाजी म्हणा किंवा पुरी भाजी म्हणा असं बनवते, मात्र भाकरी शक्यतो नसते. मात्र आम्ही गावी गेलो ना मी आवर्जून कधीतरी बाजरीची वगैरे भाकरी खाते, ज्वारीची मला अजिबातच आवडत नाही. मला पहिल्यापासूनच चपाती आवडते. तर वाटाण्याची आमटी मस्त अशी कढीपत्ता जिरं मोहरी लसूण काही नाही घातला, कारण लसूण ह्याच्यामध्ये नाही घातलं तरी चालतं. आता ही मी मम्मी कशी बनवते तशीच बनवलेली आहे, कारण मला जरा लसूण आवडत नाही. तर बघू शकता अशा प्रकारे आमटी पण बनवून घेतली, कोथिंबीर वगैरे घातली आणि थोडं बेसनचं पीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करून घातलं. आता आमटी भात वगैरे रेडी झाला आहे. म्हटलं लागलंच सुरुवातीला जी काही भांडी आहेत बेसिंगमध्ये ते सुरुवातीला साफ करून घेते, कारण एकदा भरपूर पडले आणि एकदम पटकन श्रीजा उठली की मग ती भांडी धुवायला खूपच त्रास होतो. मग मी 1 2 3 किती असतील तितकी वेळात वेळ काढून धुवून घेते. आता भांडी वगैरे तर धुवून झाले, आमटी पण इकडे उकळी मारून झाली. आता म्हटलं पटपट लगेचच चपात्या आटपून घेते. चपात्या तशा बऱ्याचशा कराव्या लागत नाही आहेत, कारण कोण इतकं खात नाही, कारण थोड्याशाच लागतात, पोरं अजून लहान आहेत त्यामुळे. आणि त्यांना 3-4 वाजता काहीतरी बनवून दिलेलं असतं, ते पण शिल्लक असतं. तसं बघायला गेलं तर शिरा वगैरे शिल्लक असतो किंवा जरी भात बनवला फोडणीचा किंवा मसाले भात वगैरे बनवला तर ते असतं, मॅगी बनवली तर ते असतं. कारण ते इतकं काय हे होत नाही, मी थोडंसं जास्त करतेच संध्याकाळी कमी व्हावं म्हणून. तर ही तेलाची पिशवी तेल वगैरे काढून घेतलेलं असतं ना, ते मी अशा प्रकारे यूज करते. या पिशवीमध्ये बरंचसं तेल असतं. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही तेलाची पिशवी तशीच फेकत असाल तर हा माझ्या व्हिडिओमधला ही जी क्लिप आहे ती पाहून तुम्ही तसे करत चला, कारण चपातीचं थोडंसं तेलाची बचत होते. अशी बचत माझी नेहमी असते. पटपट अशा चपात्या लाटून घेतले पटकन आणि मग बाकीचं सगळा काही स्वयंपाक रेडी होतो आणि मग बाकीचं मी तुम्हाला परत बोलते. म्हणजे आता सगळ्या काही चपात्या आहेत त्या लाटून घेते. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण माझ्या चॅनलवरती माझं लाईफस्टाईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स पाहायला भेटणार आहेत, शॉर्ट्स पाहायला भेटणार आहेत, मिनी ब्लॉग्स पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे, तर सगळ्या चपात्या पटपट आटपून घेते मग बोलते.
चपात्या वगैरे आवरून घेतल्या आणि किचन साफ करायचं राहिलं होतं. तेवढ्यात श्रीजा मॅडम उठून रडत होत्या बेडवरती. मग तिला थोडंसं घेतलं, मज्जा केली आणि ती खेळायला लागल्यानंतर म्हटलं चला आता किचन पटपट साफ करून घेते. तसं शिगडी जी आहे ती सकाळी साफ केली होती, म्हणजे धुतली होती. म्हटलं आता धुवायला नको, आता फक्त पुसून घेते. व्यवस्थितरित्या पुसून घेतलं आणि भांडी वगैरे बाकीची सगळी काय धुवून घेतली. आता सगळी काय भांडी वगैरे धुवून घेते. ठीक आहे. भांडी धुते तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की दूधच तापवलं नाही, कारण दही पण लावायची होती. मग सकाळचे जे शिल्लक दूध होतं ते ओतून घेतलं आणि ते गार होण्यासाठी ठेवलं. आणि दुसरी जी दुधाची पिशवी होती ती पण ओतली आणि दूध तापायला ठेवलं. आणि श्रीजा तोपर्यंत खेळत होती, तिची लुडबुड सुरू होती किचनमध्ये. ती अशी त्रास देत नाही, एकदा झोपून उठलं ना मग खेळते. मग दूध वगैरे तापून घेतले आणि बाकीची मग राहिलेली भांडी वगैरे सगळी काही धुवून घेतली. दूध तापतेपर्यंत म्हटलं चला तोपर्यंत सगळं काय जेवणाचं साहित्य होतं ते हॉलमध्ये घेतलं आणि म्हटलं पटापटा जेवण करून घेऊया, कारण अहोंची काही वाट बघत बसले नाही. मला भूक लागली होती बरीचशीच, कारण मी रोजच मी लवकर जेवण करून घेते आणि पोरांना वगैरे भरवायचं असतं आणि पोरं माझ्यासोबतच जेवतात, त्यांचं त्यांनी खात नाहीत. त्यामुळे मग मी यांची न वाट बघता माझं मी खाते, कारण यांच्यासोबत कोणतरी जेवायला असतं, ब्रो असतो, त्यामुळे ते दोघे नंतर जेवतात. मग श्रीजाला थोडेसे खेळवते तोपर्यंत अहो आणि ब्रो दोघे पण कामावरून आले. मग त्यांचं टिफिन वगैरे धुवायचं, परत त्यांना जेवण वगैरे करून गरम करून दिलं. मग ते जेवण वगैरे करत बसले. तोपर्यंत म्हटलं श्रीजाला वगैरे झोपवावं, पोरांना खेळवलं आणि मग त्यानंतर आम्ही झोपी गेलो. तर हे माझं संध्याकाळचं रुटीन होतं. कसं वाटलं कमेंट करा, आवडलं तर लाईक करा. चला भेटू, बाय.